समिती। आता या राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कशासाठी करण्यात आली होती, कोणी केली होती, याचे अध्यक्ष कोण होते, सदस्य कोण होते, या सर्व बाबींच्या मध्ये आपण टू द पॉइंट मुद्दे बघणार आहोत। तिथे लिहितो बघा, इंग्लिश मध्ये त्याला काय म्हटलं जातं तर नॅशनल इन्कम कमिटी। हे जे मी तुमच्या पुढे लिहित आहे ना, याच्या नोट्स तुम्ही स्वतः काढा, जे पॉइंट्स मी इथे घेत आहे ते, कारण हे पॉइंट्स टू द पॉइंट आहेत, जे परीक्षेला जास्तीत जास्त विचारलेले आहेत त्याच्या संदर्भात आहेत। आता राष्ट्रीय उत्पन्न समिती नॅशनल इन्कम कमिटीची स्थापना 4 ऑगस्ट 1949 रोजी करण्यात आली। पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा काय आहे की या राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष होते, चेअरमन जे होते ते कोण होते तर पीसी महालनोबिस। पीसी महालनोबिस हे राष्ट्रीय उत्पन्न समितीचे कोण होते तर अध्यक्ष होते, चेअरमन होते। त्याच्यानंतर सदस्य कोण होते, मेंबर्स कोण होते राष्ट्रीय उत्पन्न समितीचे, तर राष्ट्रीय उत्पन्न समितीचे मेंबर जे होते ते डी.आर. गाडगीळ आणि डॉक्टर V.K.R.V. राव, की ज्यांना आपण काय म्हणतो फादर ऑफ नॅशनल इन्कम अकाउंटिंग म्हटलं जातं ना, तर डॉक्टर V.K.R.V. राव हे काय होते राष्ट्रीय उत्पन्न समितीचे काय होते तर सदस्य होते। आता राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना काय केली होती तर देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी। आता या समितीची स्थापना करण्याचा उद्देश लिहितो बघा, देशाचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी, नॅशनल इन्कम मोजण्यासाठी, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी या नॅशनल इन्कम कमिटीची स्थापना करण्यात आलेली होती, राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करण्यात आलेली होती। आणि या राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या मार्फत काय केलं की 2 आणखी संस्था स्थापन करा अशी शिफारस केली। शिफारस काय केली होती तर 2 आणखी संस्था अशा स्थापन करा। पहिली संस्था जी आहे शिफारस केलेली, या शिफारसीमध्ये त्यांची पहिली संस्था कोणती होती तर NSS 1950 ला शिफारस केली होती की तुम्ही NSS ची स्थापना करा। आता NSS नंतर काय झालं तर NSSO झालं 1970 साली, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं, ठीक आहे। आणि दुसरी शिफारस कोणती केली होती तर CSO ची स्थापना करा, सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन, केंद्रीय सांख्यिकी संघटनेची स्थापना करा अशी 1954 ला काय केली होती तर यांनी शिफारस केलेली होती, ठीक आहे। असं राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या बाबतीमधील हे महत्त्वाचे मुद्दे आहेत बघा, हे टू द पॉइंट मुद्दे आहेत, हे परीक्षेला विचारले जाऊ शकतात। आता याच्यानंतर आपण बघणार आहोत की CSO, इथं लिहितो मी CSO, इंग्लिशमध्ये सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये आपल्याला काय म्हणणार केंद्रीय सांख्यिकी संघटना। आता केंद्रीय सांख्यिकी संघटनेच्या बाबतीमध्ये पहिला मुद्दा बघा, मगाशी सांगितला तसा की 1954 मध्ये नॅशनल इन्कम कमिटी राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या मार्फत याची शिफारस केली होती, इथे लिहितो बघा शिफारस। या आधारावरती 1955 साली CSO ची स्थापना करण्यात आली आणि त्याचं वर्किंग चालू झालं। स्थापना 1954 लाच झाली, पण वर्किंग जे आहे 1955 ला याचं चालू झालेलं आहे। आता मुद्दा काय होता की याच्या अगोदर कोणती संस्था होती का केंद्रीय सांख्यिकी विभागाच्या संदर्भात तर होती, तर त्या संस्थेचं नाव होतं सेंट्रल स्टॅटिस्टिक इन्स्टिट्यूट अशी होती। आता केंद्रीय सांख्यिकी संस्था जी होती ही केंद्रीय सांख्यिकी संस्था कशामध्ये समाविष्ट करण्यात आली तर CSO मध्ये ऍड करण्यात आली, की ही केंद्रीय सांख्यिकी संस्था 1951 ला स्थापन केली होती। मग ही काय केली की 1954 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या केंद्रीय सांख्यिकी संघटनेच्या मध्ये समाविष्ट करण्यात आली, म्हणजेच CSI जे आहे ते CSO मध्ये मर्ज झालं, ऍड झालेलं आहे, ओके। आता नेक्स्ट मुद्दा काय आहे बघा, आता याचं नाव काय आहे सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन आपण म्हणतो CSOचं, तर यांचं नाव जे आहे ते आता सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस असं म्हटलं जातं। अगोदर मी काय म्हणत होतो तर संघटना ऑर्गनायझेशन म्हणत होतो, आता काय म्हटलं जातं सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस म्हटलं जातं। CSOच म्हणतात, फक्त ओचं मिनिंग जो आहे तो बदलला, अगोदर ऑर्गनायझेशन होता आता ऑफिस म्हटलं जातं। आता याचं केंद्रीय सांख्यिकी विभागाचं मुख्यालय कुठे आहे, हेडक्वार्टर आपण म्हणतो त्याला, हेडक्वार्टर जे आहे ते नवी दिल्लीला आहे, नवी दिल्लीचं हेडक्वार्टर आहे। आणि औद्योगिक संबंधित मुख्यालय कुठे आहे, इंडस्ट्रीयल हेडक्वार्टर, तर इंडस्ट्रीयल हेडक्वार्टर जे आहे ते कलकत्त्याला आहे, कलकत्ता या ठिकाणी इंडस्ट्रियल हेडक्वार्टर आहे, ओके। आता याचं काम काय असतं केंद्रीय सांख्यिकी विभागाचं तर आकडेवारी गोळा करून आकडेवारी डिक्लेअर करणे। आकडेवारी कशाची गोळा केली जाते केंद्रीय सांख्यिकी विभागाच्या मार्फत, एक राष्ट्रीय उत्पन्न, इंग्लिशमध्ये म्हणतो आपण त्याला नॅशनल इन्कम, ओके। त्याच्यानंतर आणखी काय बघितलं जातं तर IIP, लॉंग फॉर्म काय इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन असं म्हटलं जातं। IIP म्हणजे इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, म्हणजे औद्योगिक उत्पादनाचा जो निर्देशांक जो आहे तो CSOच्या मार्फत काढला जातो, ठीक आहे। त्याच्यानंतर कोणता आहे
तर कंझ्युमर प्राइस इंडेक्स, CPI जो आहे ना, कंझ्युमर प्राइस इंडेक्स, ग्राहक किंमत निर्देशांक, हा पण कोणाच्या मार्फत काढला जातो? केंद्रीय सांख्यिकी ऑफिसच्या मार्फत काढला जातो. आता केंद्रीय सांख्यिकी ऑफिसच्या मार्फत CPI जो काढला जातो तो एक ग्रामीणला म्हणजे रुरलला, त्याचबरोबर अर्बनला म्हणजे शहराला, आणि त्याचबरोबर कंबाईन्ड अशा 3 स्टेपमध्ये काय केलं जातं? तो CPI काढला जातो. कोणाच्या मार्फत? तर CSOच्या मार्फत. आणखी काय केलं जातं CSOच्या मार्फत? तर आर्थिक सांख्यिकी, म्हणजे इतर ज्या आर्थिक बाबी संबंधित जे काही स्टॅटिस्टिक्स जे आहेत, या स्टॅटिस्टिक्स यांच्या मार्फत काढले जातात. आर्थिक सांख्यिकी असेल, त्याच्यानंतर सामाजिक सांख्यिकी असेल, ठीक आहे. त्याचबरोबर ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा एक वार्षिकी सर्वे केला जातो. ॲन्युअल सर्वे ऑफ इंडस्ट्रीज जे आहेत, हा ॲन्युअल सर्वे ऑफ इंडस्ट्री जो आहेत त्या कुणाच्या मार्फत केला जातं? CSOच्या मार्फत केल्या जातात. ठीक आहे. एवढे मुद्दे जे आहेत ते CSOच्या मार्फत खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत NSSO. सुरुवातीला हे काय होतं NSSO? इथं लिहितो बघा, आत्ताचं नाव काय आहे ते लिहितो बघा, नॅशनल सॅम्पल. आता NSSOची जी स्थापना कधी झाली होती? तर 1950 साली याची स्थापना झाली. त्याला फक्त काय म्हटलं जातं त्यावेळेला? नॅशनल सॅम्पल सर्वे असं म्हटलं जात होतं. 1970 मध्ये काय करण्यात आलं? त्याचं नाव NSSO, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन करण्यात आलं. आता या NSSOचं काम काय राहतं? आपल्याला माहिती आहे की NSSOच्या मार्फत दारिद्र्याचा निर्देशांक काढला होता. म्हणजेच NSSO काय करतं की देशातलं दारिद्र्य मोजतं. उद्देश लिहितो बघा, उद्देश देशातील दारिद्र्य, बेरोजगारी, ग्राम सुविधा, त्याच्यानंतर घरगुती सर्वेक्षण म्हणतो ना, घरगुती सर्वेक्षण, उपक्रम सर्वेक्षण हे विचारतात बरं का. म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनच्या मार्फत कोणत्या गोष्टींचा सर्वे केला जातो, देशातील कोणत्या बाबीवरती रिसर्च केला जातो. तर हे सर्वेक्षण जे आहे ते NSSOच्या मार्फत केले जातात. आणि NSSOच्या मार्फत बघा प्रत्येक 2 वर्षानंतर 2 इयर्समध्ये काय केलं जातं? तर एक अहवाल काढला जातो. त्या अहवालाचं नाव काय आहे? तर पुन्हा एकदा तेच नाव आहे, सर्वेक्षण नाव आहे. इथं लिहितो बघा, सर्वेक्षण. पुन्हा सांगतो बघा, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनच्या मार्फत बाय इयरली म्हणजे 2 वर्षानंतर एक अहवाल काढला जातो. तो अहवाल द्विवार्षिक म्हणतो आपण त्याला. तो अहवाल जो आहे त्या अहवालाचं नाव काय? तर सर्वेक्षण असं आहे. ठीक आहे. हे झालं नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनच्या बाबतीमध्ये. चौथा जो मुद्दा आहे, चौथा आयोग आहे, त्या आयोगाचं नाव आहे राष्ट्रीय सांख्यिकी आयोग, नॅशनल स्टॅटिस्टिक कमिशन. नॅशनल स्टॅटिस्टिक्स कमिशन, मराठीमध्ये याला आपण काय म्हणणार? राष्ट्रीय. लिहितो खाली मी, राष्ट्रीय. ओके. आता राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या बाबतीमध्ये महत्त्वाचे मुद्दे. एक म्हणजे राष्ट्रीय सांख्यिकी आयोग स्थापन करण्यासाठी 2000 साली काय केली होती? कमिटी बसवली होती. राष्ट्रीय सांख्यिकी आयोग स्थापन केला, तात्पुरता स्थापन केला. त्यावेळेला त्याचे जे अध्यक्ष होते ते डॉक्टर C रंगराजन होते. तात्पुरता स्थापन केला त्याच्या बाबतीमध्ये मी बोलत आहे. रंगराजन कोण होते? तर चेअरमन होते, अध्यक्ष होते. आता या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचा मेन उद्देश काय आहे बघा. वरती ज्या संस्था आपण बघितल्या ना, या संस्थांच्या मार्फत जो सर्वे केला जातो, ज्या सांख्यिकी काढल्या जातात, तर त्या सांख्यिकीचं परीक्षण करण्यासाठी, काय करण्यासाठी? परीक्षण करण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये जर कमतरता असतील काही तर त्या कमतरता कमी करण्यासाठी या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या मार्फत काय केलं जातात? तर शिफारसी दिल्या जातात, सुचवल्या जातात. परीक्षण करण्यासाठी कमतरता असतील तर कमतरता कमी करण्यासाठी काय केलं जातं? सजेशन दिले जातात, शिफारसी दिल्या जातात. ठीक आहे. तर हे राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचं काम आहे. पण या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाला काय करण्यात आलं की परमनंट करण्यात आलं. कधी? तर 12 जुलै 2006 परमनंट करण्यात आलं. सुरुवातीला टेम्पररी होतं, त्यावेळेला C रंगराजन त्याचे अध्यक्ष होते. पण ज्यावेळी परमनंट केल्यानंतर या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे जे अध्यक्ष जे होते ते प्रोफेसर सुरेश तेंडुलकर यांना बनवण्यात आलं. सुरेश तेंडुलकर नाव थोडं लक्षात ठेवा, मराठीत पण लिहितो. सुरेश तेंडुलकर हे कोण होते? तर अध्यक्ष बनवण्यात आले, चेअरमन बनवण्यात आले. आता राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे चेअरमनसाठी पात्रता काय सांगण्यात आलेली बघा याच्यामध्ये. तर पात्रता एक देण्यात आलेली आहे की जो चेअरमन वगैरे असेल तर तो कोण पाहिजे? एक संख्याशास्त्रज्ञ पाहिजे किंवा
सामाजिक शास्त्रज्ञ, समाजशास्त्रामधील तज्ज्ञ पाहिजे, तज्ज्ञ. ओके. त्याच्यानंतर वयाच्या बाबतीमध्ये त्याची वयाची 55 वर्ष जे आहेत 55 वर्ष कंप्लीट झालेली पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा कार्यकाळ किती असू शकतो तर 3 वर्ष किंवा 70 वर्ष, दोन्हीपैकी जे अगोदर येईल ते. तर दोन्हीपैकी अगोदर येईल ते म्हणजे समजा जर मी एखादी व्यक्ती 58व्या वर्षी जर केंद्रीय सांख्यिकी व राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष झाली, ती जास्तीत जास्त 3 वर्ष, 61 वर्ष राहील. समजा एखादी व्यक्ती जर 68व्या वर्षी झाली तर जास्तीत जास्त 2 वर्ष, कारण 70व्या वर्षी रिटायर होणार. म्हणजे या दोन्हीपैकी जे अगोदर येईल ते त्यांची काय असणार आहे, पात्रता असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने केंद्रीय सांख्यिकी आयोगाच्या बाबतीमधील हे सर्व महत्वाचे मुद्दे आहेत. पुन्हा एकदा मी बघा शॉर्टमध्ये रिव्हिजन करतो. राष्ट्रीय इन्कम कमिटी, नॅशनल उत्पन्न समितीची स्थापना 4 ऑगस्ट 1949 रोजी करण्यात आली. अध्यक्ष चेअरमन जे होते PC महालनोबिस, सदस्य डॉक्टर VKRV राव होते आणि DR गाडगीळ होते. उद्देश काय होता तर देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी या समितीची स्थापना केली होती आणि या समितीने शिफारसी 2 केल्या. एक शिफारस होती ती नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनची स्थापना करण्याच्या बाबतीमध्ये, दुसरी केंद्रीय सांख्यिकी संघटनेची स्थापना करण्याबाबतीमध्ये. नेक्स्ट आपण बघितलं की केंद्रीय सांख्यिकी संघटना. या केंद्रीय सांख्यिकी संघटनेची स्थापना जी होती 1954 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आली. 1955 मध्ये त्याचं कामकाज चालू झालं. केंद्रीय सांख्यिकी इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था स्थापन केली होती 1951 ला. त्याला CSO मध्ये काय करण्यात आलं, ऍड करण्यात आलं, मर्ज करण्यात आलं 1954 मध्ये. आता CSO जे आहे याचं नाव परत काय करण्यात आलं तर केंद्रीय सांख्यिकी ऑफिस म्हणून म्हणण्यात आलं. CSOच म्हटलं जातं, सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस असं म्हटलं जातं. याचं मुख्यालय जे आहे ते नवी दिल्लीमध्ये आहे आणि औद्योगिक मुख्यालय जे आहे ते कलकत्ता या ठिकाणी आहे. आणि यांनी आकडेवारी कशाची काढली जाते तर राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन मोजलं जातं, कंझ्युमर प्राइस इंडेक्स बघितला जातो, ग्रामीण असेल, शहरी असेल किंवा दोन्ही कंबाईन असेल, आर्थिक सर्वेक्षण केलं जातं, सामाजिक सांख्यिकी काढली जाते आणि त्याचबरोबर ज्या कंपन्या वगैरे आहेत त्या कंपन्यांचा अॅन्युअल सर्व्हे केला जातो गव्हर्नमेंट कंपन्यांच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर आपण बघितलं की NSSO, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनच्या बाबतीमध्ये माहिती बघितली. 1950 ला शिफारसीनुसार स्थापना केलेली आहे. त्याला फक्त सुरुवातीला काय म्हटलं जात होतं तर NSS, नॅशनल सॅम्पल सर्व्हे असं म्हटलं जात होतं. 1970 मध्ये त्याचं काय करण्यात आलं, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन करण्यात आलं. उद्देश काय याचा, देशातील दारिद्र्य मोजणे, बेरोजगारी मोजणे, ग्राम सुविधा असतील, घरगुती सर्वेक्षण असेल किंवा उपक्रम सर्वेक्षण असेल तर NSSOच्या मार्फत केला जातो. आणि याच्या मार्फत प्रत्येक 2 वर्षानंतर एक अहवाल काढला जातो. त्या अहवालाचं नाव काय, सर्वेक्षण असं नाव आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की केंद्रीय सांख्यिकी आयोग जो आहे, केंद्रीय सांख्यिकी आयोग जानेवारी 2000 साली याची स्थापना करण्यात आली. टेम्पररी होतं, त्यावेळी अध्यक्ष होते डॉक्टर C रंगराजन होते, चेअरमन म्हणून काम करत होते. यांचं काम काय राहतं तर ज्या आता वरती संस्था बघितल्या, संस्थांनी जो सर्व्हे केलेला आहे त्याचं परीक्षण करणे, त्याच्यामध्ये कमतरता असेल तर ते कमतरता कमी करण्यासाठी हे काय करतात तर केंद्रीय सांख्यिकी आयोग सजेस्ट करतो. आणि याच्यामध्ये याची पूर्णकालीन स्थापना जी होती ती 12 जुलै 2006 मध्ये करण्यात आली. याचे चेअरमन जे होते ते सुरेश तेंडुलकर यांना बनवण्यात आले. पात्रता काय सांगलेलं आहे, संख्याशास्त्रज्ञ पाहिजे किंवा समाजशास्त्रातील तज्ज्ञ व्यक्ती पाहिजे, 55 वर्ष कंप्लीट पाहिजेत, 3 वर्ष किंवा 70 वर्ष दोन्हीपैकी जे अगोदर येईल तेवढा त्यांचा कार्यकाळ असणार आहे. अशा पद्धतीच्या काय तर या महत्त्वाच्या संस्था आहेत. मित्रांनो बऱ्याच परीक्षांना विचारलेल्या आहेत, सो त्याच्यासाठी एक सेपरेट लेक्चर मी घेतलेलं आहे. किती जणांना वाटतंय की प्रश्नपत्रिका विश्लेषण घ्यावं, ॲटलीस्ट 200 क्वेश्चन तरी व्हाव्यात, त्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. त्याच्यानुसार मी प्लॅनिंग करून तुमच्यापर्यंत लेक्चर्स मी आणेल. मी तर थांबतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा सांगतो की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.